आज आपण इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण क्रमांक 4 अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स यामधील मेडियन्स हा भाग पाहणार आहोत. ऑल मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल्स आर कनकरंट, म्हणजे याचे जे मध्यगा असतात त्या मध्यगा एका बिंदूमध्ये छेदतात. तो जो कनकरंट पॉईंट आहे त्याला आपण सेंट्रॉइड्स असं म्हणतो. या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ सेंट्रॉइड म्हणजे या गुरुत्वमध्याचे गुणधर्म पाहणार आहोत. आपण चौथं प्रकरण पाहतोय, अल्टिट्यूड अँड मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल. तर दुसरा भाग, लेट्स लर्न मेडियन. नाउ व्हॉट इज मेडियन? द segment joining the vertex and midpoint of the opposite side is called a median of a triangle. A segment, here FD, joining the vertex and midpoint of opposite side is called median. Here PD is a median. Median means मध्यगा. त्रिकोणाच्या कोनाचा शिरोबिंदू आणि त्या शिरोबिंदू समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्याला आपण मेडियन असं म्हणतो, मध्यगा असं म्हणतो. त्रिकोणाच्या कोनाचा शिरोबिंदू आणि त्या शिरोबिंदू समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्याला आपण मध्यगा असं म्हणतो. आपल्याला एक त्रिकोण घ्यायचा, नाव देऊ आपण त्याला ए, बी आणि सी. आता आपल्याला ए बिंदूमधून ह्या बी सीला जोडणारी मध्यगा काढायची, म्हणजेच बिंदू ए आणि बी सीचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड काढायचा आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला कंपासचा उपयोग करावा लागेल. रचना नीट समजून घ्या. आपण एक त्रिकोण काढला ए बी सी कोणताही. या ठिकाणी आपण ॲक्यूट अँगल ट्रायंगल घेतला आणि आता आपल्याला ह्याचा मध्यबिंदू बी सीचा मध्यबिंदू शोधायचा आहे. याप्रमाणे कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. कंपासचं पोलादी टोक बिंदू बी वरती ठेवले. आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं कंपासमध्ये. आणि असा एक कंस काढला. नंतर हाच कंपास आपण तळाच्या बाजूला घेतोय आणि तळाच्या बाजूला एक कंस काढला. नंतर एक कंपास उचलून मी बिंदू सी वरती ठेवलं. वरच्या कंसाला छेदणारा कंस काढला. तसंच तळाच्या बाजूला घेतलं हे आणि खालच्या कंसाला छेदणारा एक कंस काढला. बाजूला ठेवलं मी. आता काय करायचं आपल्याला? ठीक आहे, याप्रमाणे पट्टी लावणार आपण आणि पट्टीच्या साहाय्याने काय करायचं आहे? रेषा काढायची. तर याप्रमाणे आपण एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. वी ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट BC. Here P is the point of intersecting, therefore P is the midpoint of segment BC. Now draw perpendicular bisector. आपण AB चा. Now we draw perpendicular bisector of side AB
जर कंस छेदत नसेल तर हा आपण असा परत कंस वाढवू शकतो. तर पट्टीच्या साहाय्याने आपण हे दोन्ही कंस जोडायचे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ आपण आणि या बाजूला एक कंस केला. तळाच्या बाजूला एक कंस केला. नंतर कंपास मधला अंतर न बदलता त्याला छेदणारा कंस केला. आणि याला छेदणारा कंस केला. ठीक आहे, याप्रमाणे आपल्याला हा P Q हा एक मध्यबिंदू मिळाला आणि R हा एक मध्यबिंदू मिळाला. आता काय करायचे आपल्याला, बिंदू A आणि बिंदू P जोडला. B आणि R जोडला. C आणि Q जोडला. तर याप्रमाणे आपल्याला आकृती काढायला लागते. सुरुवातीला BC चा मध्यबिंदू P घेतला, A आणि P जोडून घेतला. नंतर AB चा मध्यबिंदू Q शोधला, असं लंबदुभाजक काढून C आणि Q जोडला. AC चा लंबदुभाजक काढला R, AC चा लंबदुभाजक काढला आणि हा R हा मध्यबिंदू मिळाला. हा R आणि B बिंदू आपण एकमेकांना जोडला. तर याप्रमाणे आपल्याला तिन्ही मध्यगा मिळतील. आता ह्या ज्या तीन मध्यगा आहेत CQ, AP आणि BR, ह्या तिन्ही मध्यगा काय आहेत, एक संपाती आहेत. या तिन्ही मध्यगा एकाच बिंदूमध्ये छेदतात आणि हा जो छेदणारा बिंदू आहे त्याला आपण म्हणतो सेंट्रॉइड. जिओजेब्रामध्ये आपण करून पाहू. हे आपल्याला एक त्रिकोण घ्यायचा. त्याची बाजू A, नंतर आणि AC, असा आपण त्रिकोण ABC हा एक त्रिकोण घेतला. आता काय करायचं, BC चा लंबदुभाजक काढायचा आहे. आपण या ठिकाणी BC चा लंबदुभाजक काढू. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणायचं. ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन BC. तर या ठिकाणी हा परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळाला. आता आपल्याला काय करावं लागेल, A आणि AD हा आपण त्याचा मध्यगा काढली. आता या ठिकाणी हे BD, D हा BC चा मध्यबिंदू झाला आणि AD ही काय झाली, त्याची मध्यगा. AD चा मीडियन. आता आपल्याला काय करायचं आहे,
ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. फक्त हे जिओजेब्रा सॉफ्टवेअर ह्याला फक्त इथं क्लिक केला आपण, परपेंडिक्युलर बायसेक्टर कुठल्या याचा काढायचा आहे, ए बीचा काढायचा, म्हणून त्याला फक्त क्लिक केलं की हा परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळतो आपल्याला. आता काय करायचं आहे आपल्याला, हा बिंदू सी आणि हा मध्यबिंदू जोडायचे. या ठिकाणी बिंदू मिळाला आपल्याला ई. हे दोन परपेंडिक्युलर बायसेक्टर आहेत. नंतर आता कुठल्या बाजूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर राहिला, ए सीचा. ए सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. मग आता हा बिंदू आणि बी बिंदू जोडायचा आपल्याला. आता आपण जे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढले होते आपल्याला मध्यबिंदू मिळालेत, म्हणून मी ते तात्पुरते घालून टाकतो याच्यातून. हा जो छेदनबिंदू मिळतो त्याला आपण म्हणतो जी आणि ह्याला म्हणतात सेंट्रॉइड. ठीक आहे. त्या त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एकसंपाती असतात. 3 medians of a triangles are concurrent. 3 medians of a triangles are concurrent or concurrent. Means they intersect each other in a single point. This single point is called centroid. हा आपल्या सोयीसाठी आता हे जे मी 3 पॉइंट आहेत ते बरोबर या आलेखावरती घेतलेत. इन ट्रायंगल ABC AD segment AD segment BF and segment CE are median. याच्यामध्ये ह्या 3 मेडियन्स आणि हा जी हा काय कनकरंट पॉइंट. concurrent point of a median and this concurrent point is called centroid and it is denoted by letter G. Let us see the property of the centroid of a triangle. We have to find out ratio of AG to GD, CG to GE and BG to GF. Therefore distance AG is equal to 3.48 and distance CD is equal to GD is equal to 1.74. Here length AC upon length CD, sorry GD is equal to 3.48 upon 1.74 is equal to 348 upon 100
74. We remove this decimal point. We get 348 upon 174. आपण अंशातला दशांश चिन्ह काढून टाकलं आणि 2 घरं पुढे घेतलं. तर छेदाचा सुद्धा दशांश चिन्ह आपण काय केलं, 2 घरं पुढे घेतले, तर आपल्याला 348 भागिले 174 मिळते. आणि हा जो भागाकार येईल ते 174च्या दुप्पट आहे 348, म्हणजे ही 2 त्याचप्रमाणे लांबी CG बरोबर 5.27 आणि लांबी GE बरोबर 2.64. जर आपण लेंथ CG टू लेंथ GE यांचा जर आपण रेशो घेतला तर आपल्याला मिळेल 5.27 भागिले 2.64. हा अप्रॉक्सिमेटली 2:1 येतो. त्यानंतर लांबी BE BG length PG is equal to 4.33 and length GF is equal to 2.16. The ratio of length BG to length GF is equal to 4.33 upon 2.16. 4.33 is a double of 2.16, therefore here ratio is 2.1. Therefore the centroid G divides each median in the ratio 2:1.